रथसप्तमीची संपूर्ण माहिती. रथसप्तमी 2026. एरवी दूध सांडलं उतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. जाणून घ्या कसे करावे हे व्रत. ओम सूर्याय नमः. रथसप्तमीला दूध उतू कसं आणि का घालावं, काय नैवेद्य दाखवावा, जाणून घेऊया संपूर्ण विधी. त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस. सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा 7वा दिवस. सूर्य आपला 7 घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो. म्हणजेच ऋतुमानातही बदल होतो. थंडी संपत येते. वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते. या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होते. रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातलं जातं. दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असंही म्हटलं जातं. एरवी दूध सांडलं उतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा सूचक असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष असं महत्त्व आहे. यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन करणे शुभ मानले जाते. त्याप्रमाणेच दूध उतू घालवणे देखील शुभ मानले जाते. आता हे दूध कसे आणि का उतू घालवावे? अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध उतू घालवले जाते. दुपारी 12च्या अगोदर दूध उतू घालवावे. शक्यतो हे दूध सकाळी सूर्य उगवायच्या आतच उतू घालवले जाते. ज्या पद्धतीने तुमच्याकडे रीत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. दूध अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक तवा घ्यावा. तव्यावर समिधा, गोवऱ्याचे छोटे 2 ते 3 तुकडे, वाळलेला छोटा काड्या घ्या. दूध हे अंगणात तुळशीसमोर उतू घालवले जाते. जर तसे शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर दूध उतू घालवावे. एक मातीचे भांडे घ्या. त्यात पांढरे तीळ, साखर आणि चिमूटभर तांदूळ घाला. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्या. भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने ठेवा. तव्यावर समिधा प्रज्वलित करा. त्यानंतर ही सुवड ठेवायची आहे आणि दूध उतू घालवायचे. उरलेले दूध टाकून देऊ नका. उरलेल्या दुधातील चमचाभर दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्या. रथसप्तमी पूजा आणि व्रताचे महत्त्व. रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा, दान या गोष्टींना विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष असं महत्त्व असतं. तुम्हाला जमेल तसे दान करा. अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान करा. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. रथसप्तमीबद्दलची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आत्ता आपण पाहिलीत. पण खरंच दूध हे 12च्या अगोदरच उतू घालवावं का? तर असं नाही. दूध हे शक्यतो जेवढ्या पहाटे तुम्हाला शक्य होईल तेवढा लवकर उतू घालवायचं. सूर्य उगवल्या सूर्याला अर्घ्य दिला जातो आणि सकाळी लवकरच हे दूध उतू घालवलं जातं. पण तुमच्या इकडे ज्या पद्धतीनं प्रथा आहे तर त्या रीतीप्रमाणे तुम्ही दूध उतू घालवू शकता. यूट्यूब हे असं माध्यम आहे की ज्यांना कोणत्या गोष्टीची माहिती नाही आहे तर त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचवावी म्हणून असे व्हिडिओज आपण यूट्यूबवरती अपलोड करत असतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की यूट्यूबवरती आपण एखादा व्हिडिओ बघितला म्हणून आपण आपली पद्धत किंवा रीत बदलायची. परंपरेनुसार ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत तर त्या गोष्टी पाळणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं तुमच्या घरी जशी पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या टायमिंगपर्यंत दूध उतू घालवू शकता.
आणखी एक प्रश्न जो बऱ्याच महिलांना पडलेला असतो, की त्या सिटीमध्ये राहत असतात आणि त्यांना दूध उतू घालवण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. कारण तिथं सिटीमध्ये फ्लॅट सिस्टीम असल्यामुळं त्यांना अंगण नसतं आणि टेरेसवरती दूध उतू घालवणंही शक्य नसतं. मग काय करायचं? जर आपला किचन पूर्व दिशेला असेल, तर किचनवरती एक छोटीशी फरशी ठेवून त्याच्यावरतीही तुम्ही शेणाच्या गोवऱ्या ठेवून त्याच्यावरतीही दूध उतू घालवू शकता. आणि अगदीच तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही गॅसवरही ठेवू शकता. पण शक्यतो परंपरेनुसार दूध हे शेणाच्या गोवऱ्या आणि समिधानवरतीच उतू घालवलं जातं. त्याला शास्त्रानुसार महत्त्व आहे. उद्या रथसप्तमी दिवशी पहाटे लवकर उठून पहिले तर आपल्या दारात छान अशी रांगोळी काढायची आहे. रांगोळीमध्ये तुम्हाला रथात बसलेला सूर्य, रथात सूर्यदेव या दिवशी बसून परिक्रमण करत असतात. तर या दिवशी रथ काढायचा, त्याच्यामध्ये सूर्य काढायचा, अशी छोटीशी छान अशी रांगोळी तुम्ही काढू शकता. एक पाट ठेवायचा आणि त्याच्यावरती रांगोळीनं सूर्यदेवही तुम्ही काढू शकता. आदित्य राणूबाई काढायची आणि या सगळ्या गोष्टींचं आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे. या दिवशी गणपती स्वरूपात आपण सुपारीही पूजू शकतो. पाठावरील सूर्यदेवांची आणि उगवत्या सूर्याची पूजा करून आपल्याला सूर्यदेवांची आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर दूध उतू घालवायचं आहे. जर तुमच्या इकडे पद्धत असेल तर तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील करू शकता. नाही तुमच्या इकडं पद्धत नसेल तर गोडाधोडाची एखादी वस्तू ठेवून तुम्ही त्याचाही नैवेद्य दाखवू शकता. जे आपण दूध उतू घालवलेलं आहे तर त्याच्यातलं एक एक चमचा दूध घरातील प्रत्येक व्यक्तीनं ग्रहण करून मगच हा उपवास सोडायचा आहे. रथसप्तमी हा दिवस सूर्याला समर्पित आहे, कारण सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जातो. सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आपल्याला सूर्य उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याच्या राशीतील सूर्यग्रह हा कमजोर असेल तर त्याला आयुष्यातील प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत अडथळे आणि अडचणी येत असतात. त्यांनी तर रथसप्तमीची ही पूजा अवश्य करावी. 7 दिवसाचं व्रत जरी केलं नसेल तरी रथसप्तमीची पूजा जरी केली तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं फल हे निश्चित प्राप्त होतं. त्यामुळं ज्यांना ज्यांच्या राशीतील सूर्य बलवान करायचा आहे तर त्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायला अजिबात विसरू नका. तुम्हाला कोणतीच गोष्ट शक्य नसेल तर फक्त सूर्याला पहाटे सूर्य उगवते वेळी अर्घ्य दिला तरीही चालू शकतं. हे एक 2 मिनिटाचं काम तर तुम्ही अवश्य करू शकता. ज्या ताईंच्या महिलांच्या आयुष्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी अडचणी आहेत तर त्यांनी हे व्रत अवश्य करावं. कारण सूर्यदेवांची उपासना केल्यानं आणि रथसप्तमीला सूर्यदेवांची पूजा केल्यानं आपल्याला पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती ही होत असते असं मानलं जातं. रथसप्तमीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका.